राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडला। त्यामध्ये विविध विषयांवरील 340 पेक्षा अधिक निवेदने नागरिकांनी सादर केली। सुमारे 70% निवेदनांवर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर तातडीने बोलून कार्यवाही करण्यात आली। उर्वरित निवेदने समयबद्धरित्या सोडवली जाणार आहेत। राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। या मोहिमेच्या माध्यमातून राज्याच्या निसर्ग संपदेमध्ये भर पडणार आहे। सप्तरंगाची फुले आणि सप्तसुगंधाची झाडे लावली जाणार आहेत। प्रशासनातील काही अधिकारी जेव्हा आपले कर्तव्य पार पाडत नाही त्यावेळी संताप येणे साहजिकच आहे, परंतु बहुसंख्य अधिकारी जनसामान्यांची सेवा करत असतात, असेही वनमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी सांगितले। ज्याला काही अधिकारी आपली कर्तव्य भावना पार पाडत नाहीत आणि जनसामान्यांच्या जीवनाची दिशा बदलते, अशा ठिकाणी थोडं क्रोधाने म्हणजे ठरवून नाही ते आपोआपच बोललं जातं। परंतु आज अशी काही परिस्थिती नव्हती। खरं म्हणजे माझी अपेक्षा अशी आहे की कधी काही अधिकाऱ्यांच्या डिपार्टमेंटचं काहीच काम नाही, बसले आणि निघून गेले। म्हणजे याचा अर्थ फायर ब्रिगेड शहरामध्ये आग लागत नाही म्हणून फायर ब्रिगेड स्टेशन ठेवायचे नाही का? गरजेचे आहेत ते, आणि वेळ कधी सांगून येत नाही। एकूणच जनता दरबाराच्या माध्यमातून जनसामान्यांच्या दुःखाला वाचा फोडली जाते आणि मला अतिशय आनंद वाटतो की आता किती अधिकारी आहेत बघा। म्हणजे काही अधिकारी सकाळी म्हणजे मी तर 11 वाजता आलो, परंतु तिथं काही 10:30 वाजता, काही 10 वाजता आलेले। अशा अधिकारी संयमानं आणि अतिशय आपुलकीच्या भावनेतून लोकांची कामं करायला लागले, त्या गोष्टीचा मला आनंद आहे। अनधिकृत बांधकामाबाबत न्यायालयासमोर जबाबदारी निश्चित करण्यासाठी फक्त कनिष्ठ अधिकाऱ्यांची नावे देणारे पालिकेचे वरिष्ठ अधिकारी खऱ्या अर्थाने भित्रे असल्याचेही ते म्हणाले। हे बघा, आता आलेल्या तक्रारी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार साहेबांच्याकडे मी वर्ग केलेले आहेत आणि माझा विश्वास आहे आज या महानगरपालिकेतले नगरसेवक अतिशय सक्षम आहेत। निश्चितपणे आपल्या जबाबदाऱ्या समजून जो महानगरपालिकेचा कारभार कसं करावं, त्याचं रूपांतर रिझल्ट ओरिएंटेड कसं करावं हे निश्चितपणे समजतात। आणि म्हणून माझं म्हणणं आहे की अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना लवकरच आपली जागा दाखवली जाईल असा माझा विश्वास आहे। अलीकडेच झालेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबईत अनेक झाडे पडण्याच्या दुर्घटना घडल्या। त्यावर प्रतिक्रिया देताना नवी मुंबई शहरातील झाडांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश पालिकेच्या उद्यान विभागाला दिल्याची माहिती त्यांनी दिली। आयुर्मान संपलेल्या झाडांची माहिती घेण्याचे आदेशही वनमंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।